आजच्या परिस्थितीमध्ये आपण म्हणजे धम्म काय आहे आणि त्या धम्मापुढील आव्हाने काय आहेत तेच आपण अजूनही भरकटून आहोत आणि खूप सारा जनता आपली ते कळूनच नाही राहिलं आहे. तर बाबासाहेबांनी वेळोवेळी सूचना केलेल्या आहेत, परंतु आणि त्यांच्या पुढे आव्हाने जे उभे आहेत ते आव्हाने कोणते कोणते आहेत. तर बाबासाहेबांनी जे दिशानिर्देश केलेलं होतं धम्मामध्ये आपण आव्हाने जर म्हटलं तर धम्मामध्ये आव्हाने कोणते कोणते आहेत. आजचे चॅलेंजेस आज चॅलेंजेस आहेत की धम्मामध्ये अज्ञानता खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अज्ञानता धम्मामध्ये खूप वाढलेली आहे. खरा धम्म काय आहे हे आपल्याला कळूनच नाही राहिलं. हे अज्ञानता जी आहे ही धम्मामध्ये खूप मोठी बाब आहे आजच्या परिस्थितीमध्ये. आणि ही कशी आहे अज्ञानता. अज्ञानता ही धम्मामध्ये जसं आपल्याकडे मांजर आहेत, मांजर कधी किचन मध्ये घुसतं, सगळे बसून राहते तरी पण आपल्याला माहित नाही राहत. जेव्हा एखादी भांड पडते तेव्हाच वाटते की मांजर घुसलं आहे ना, बरोबर आहे ना. तर आपल्या बुद्धाच्या धम्मामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये असाच भास होत आहे. ह्या धम्मामधले अज्ञानता जे आहेत अनेक चोर पावलांनी घुसत आहेत. चोर पावलांनी धम्मामध्ये अज्ञानता शिरत आहे आणि ती आपल्याला भान राहत नाही आणि त्याला आपण धम्म समजून बसत आहोत. म्हणजे अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ह्या अज्ञानता जी आहेत आपली, म्हणजे विवेक बुद्धी, माणसाची विवेक बुद्धी जे अजूनही आपण धम्माप्रती जागृत नाही. आणि विवेक नसल्यामुळं आपण जो कोणी आला, जो कोणी सांगत आहे त्यालाच आपण धम्म समजून बसतो आहे. तर ही अज्ञानता जी आहे अज्ञानता आपली दूर झाली पाहिजे. आता ही अज्ञानता दूर कशी होईल. अज्ञानता दूर चिंतनानं होईल, अज्ञानता दूर वाचनानं होईल, अज्ञानता संवादानं होईल. तर ही अज्ञानता ह्या सगळ्या बाबींनी निर्माण म्हणजे दूर जर होत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला चिंतन करावं लागेल, बसावं लागेल, त्यांच्यावर विचार करावा लागेल. आणि ही बाब सगळ्यात पहिले जर बुद्धाच्या नंतर कोणी जर ओळखली असेल तर ही ओळखली बाबासाहेबांनी, ही ओळखली ज्योतिबा फुलेंनी. ही अज्ञानता समाजामधली ही अज्ञानता जर ओळखली जर असेल तर अज्ञानताचे सगळ्यात पहिले अनेक संत महात्म्यांनी तो प्रकाश टाकलेला आहे, परंतु ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांनी त्यांना अग्ररूप दिलेला आहे, उच्चांक दिलेला आहे. म्हणून हा अज्ञानता हे समजणं आपल्याला गरज आहे. आणि ही अज्ञानता आजच नाही, ही अज्ञानता जी आहे समाजामध्ये आजपासूनच नाही आहे, तर पूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे हे झालेले होते. धम्म आणि क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या शोधामध्ये आपल्याला बाबासाहेब म्हणतात ह्या देशामध्ये ब्राह्मणिझम आणि बुद्धिझमचाच वाद आहे. कारण बुद्धांनी सगळ्यात पहिले क्रांती जर म्हणजे केली जर असेल तर ब्राह्मणी धर्मांना उलटून पाडलेलं हे आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून त्या लोकांनी तुम्हाला समाजाला अज्ञानी ठेवून त्याच्यावर तुम्हाला क्रांती केली आणि धम्माचं हळूहळू हळूहळू नायनाट केला. तर ह्या इतिहासाचे जे पुरावे आहेत किंवा इतिहासामध्ये ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्याला आजही पाहायला मिळते. कालही होत्या आणि आजही आहे. परंतु अजूनही म्हणजे बाबासाहेब म्हणायचे की समाज जर शिकला, समाजाला शिक्षण जर मिळालं तर ह्या ज्या बाबी आहेत समाज दूर करेल आणि शिक्षणाने ही अज्ञानता दूर होईल. परंतु अज्ञानता हे अजूनही दूर झालेलं नाही. अज्ञानता ही दोनही वर्गामध्ये आहे. लोभ ज्याला आपण म्हणतो लोभ, हे लोभ म्हणतो ना, हे लोभ जो आहे तर ह्या अज्ञानता आपल्याला बाह्य स्वरूपाची दिसते आहे. ह्या अज्ञान याला कळत नाही बा, परंतु असं नाही, कळल्यानंतरही त्यांच्यामध्ये ह्या बाबी दिसते आहे. म्हणजे भय दिसते आहे, म्हणजे दुसऱ्याला सांगायसाठी व्यवस्थित आहे, दुसऱ्याला सांगता येईल की भयमुक्त समाज पाहिजे, माणसातून भीती निघली पाहिजे. परंतु भीती जेव्हा स्वतःच्या कुटुंबावर, स्वतःच्या मुलावर, पत्नीवर अशी वेळ जेव्हा येते तर हा म्हणजे शिक्षित मनुष्य जो आहे तो मनुष्य पुन्हा भयापोटी
मग अंधश्रद्धेला कवटाळतो, जवळ घेतो, हे आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांच्यावर स्वतःवर जेव्हा येते तेव्हा नाही म्हणते, माझ्या मुलावर, माझ्या पत्नीवर, माझ्या मुलाबाळावर जर ही अवस्था जर असेल तर तो शिक्षित माणूस सुद्धा भयापोटी अंधश्रद्धेला म्हणजे थारा देतो आणि अंधश्रद्धेला कवटाळतो. आणि म्हणून त्याच्यामुळं काय होते, जी बुद्धप्रणीत जो धम्म आहे, बुद्धप्रणीत धम्म आहे, तर त्या धम्मावर चमत्कार, आत्मा, हे दैवी शक्ती जी आहेत, हे जे त्या धम्माला खच्चीकरण करतात, तर त्या सुशिक्षित माणूस ह्या सगळ्या गोष्टीवर स्वीकारतो आहे. म्हणजे ही एक बाब आहे. दुसरी बाब आहे, हे दोनही मध्ये आहे, हे दोनही मध्ये आहे. अशिक्षित आहेत त्याच्यामध्ये मानून चालूया की अज्ञानामुळे आहे, परंतु आपल्याला अशिक्षित लोकांमध्ये सुद्धा बुद्धी प्रामाण्यवाद दिसते आहे. अशिक्षित लोकांमध्ये बुद्धी प्रामाण्यवाद दिसते आहे आणि बुद्धामध्ये बुद्धी प्रामाण्यवाद होता. ह्या बुद्धी प्रामाण्यवाद हे संत आणि जे ज्योतिबा फुले बाबासाहेबांमध्ये बुद्धी प्रामाण्यवाद होता. बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे काय, एखादी गोष्ट आमच्या लक्षात आली, एखादी गोष्ट आम्हाला सांगितली, तर ती गोष्ट आम्ही जशीच्या तशी न स्वीकारणे, जशीच्या तशी न स्वीकारणे एक मनुष्य आहे. बुद्धाने मनुष्याला यांच्या वरती ठेवलं, हे सगळे नाकारले त्यांनी. ईश्वर नाकारला, आत्मा नाकारला, चमत्कार नाकारला आणि यांच्या वरती मनुष्याला ठेवलं, शेवटच्या टप्प्याला मनुष्य ठेवलं. तर मनुष्य हा मुळात बुद्धिजीवी आहे, त्यांना विचार करू शकतो, त्याला बोलता येते आणि बोलता येत असताना त्या मनुष्याला विवेक असल्यामुळं एखादी गोष्ट जर तुमच्याकडे कोणी सांगितली किंवा आली किंवा तुम्हाला विचारलं, तर तुम्ही आपला विवेक वापरला पाहिजे आणि त्या विवेकाच्या बळावर ती गोष्ट सत्य किंवा असत्य ही म्हणजे समजली पाहिजे, स्वीकारली पाहिजे आणि सांगितली. शिक्षित वर्गामध्ये आहे आणि अशिक्षित वर्गामध्ये आहे. ज्ञानता ही दोन्ही वर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे बुद्धी आपण म्हणतो की जो बुद्धिजीवी वर्ग आहे, जो शिक्षित आहे, जो शिक्षित वर्ग आहे, त्याच्यामध्ये शिक्षणाने ही अज्ञानता दूर होईल. परंतु शिक्षणाने वाचण्या लिहिण्याचं हे दूर झालेलं आहे. परंतु धम्मामधले बारकावे जे आहेत किंवा महापुरुषांच्या चळवळीमधले जे बारकावे आहे, ते बारकावे शिक्षित लोकांना पण समजत नाही आणि सगळ्याला समजत नाही अशाला. म्हणून आजही काय होत आहे, आजही आपल्याला शिक्षित लोकांमध्ये एका विचारावर भिन्नता मत दिसते आहे. एकाच विषयावर, एक विषय कोणताही द्या, पण त्याच्यावर भिन्नता दिसते आहे. आपण असं व्हायला नाही पाहिजे. जर बुद्धांनी सांगितलं किंवा बाबासाहेबांनी सांगितलं, महापुरुषांनी जो इतिहास जर सांगितला आणि आपण त्यांना आयडल मानतो, आदर्श मानतो, तर तो लिहून आहे, तो वाचनानंतर लक्षात येते, तर ही बाब पाहिजे नाहीये. इथे आपण समजून चालू का अशिक्षित जो वर्ग आहे, जो वाचत नाही आहे, परंतु याच्यामध्ये अज्ञानता आहे हे आपण मानू. परंतु अज्ञानता फक्त यांच्यामध्येच नाही, तर अज्ञानता शिक्षित लोकांमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात दिसते आहे. आता अज्ञानताचे प्रकार कसे आहेत? अज्ञानताचे जे बुद्धाने दैववाद नाकारला. बुद्धाने काय काय गोष्टी नाकारल्या? बुद्धाने आपण बुद्ध प्रणीत धम्म जर समजलं तर बुद्धाने कोणत्या गोष्टी नाकारल्या? बुद्धाने ईश्वर नाकारला, बुद्धाने आत्मा नाकारला, बुद्धाने ईश्वर, आत्मा, चमत्कार, नाकारला. म्हणजे दैवी शक्ती बुद्धाने नाकारली. म्हणजे आणि आणखी अनेक बाबी आहेत. परंतु ह्या जर बुद्ध प्रणीत धम्म जो आहे, ह्या गोष्टी जर ह्या नाकारतो आहेत, बुद्ध नाकारतो आहे आणि आम्ही बुद्धाचे आयडल जर आहोत, आम्ही बुद्धाला आमचे
अग्रदूत मानतो किंवा आम्ही त्यांना मार्गदर्शक मानतो, तर हे मानत असताना मात्र आपण इथे मिस्टेक करतो आहे की ह्याच बाबी श्रद्धेच्या नावावर शिक्षित आणि अशिक्षित दोन्ही वर्ग ह्याच बाबी पुन्हा स्वीकारतात. म्हणजे हे स्वीकारायला कारण काय आहे? अज्ञानामुळे आहे, भीतीपोटी आहे, भयामुळे आहे, स्वार्थामुळे आहे, भय आहे, स्वार्थ आहे. आणि अत्यंत हे बऱ्याच अंशी होताना दिसत नाही. कारण त्या ठिकाणी भय निर्माण होतं आणि लोभ निर्माण होतो. भय आणि लोभामधून मग माणूस अज्ञानताकडे वळतो आहे आणि अज्ञानताकडे वळल्यानंतर ऑटोमॅटिक या धम्मापुढील आव्हाने जी आहेत, या आव्हानावर असा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो की आजच्या परिस्थितीमध्ये धम्माकडे आव्हान काय आहेत ते. आणि म्हणून ही बाब मुख्यतः समजण्याची गरज आहे, मुख्यतत्व समजण्याची गरज आहे. आणि मग हे सगळं अज्ञान आल्यानंतर आणि त्यांच्या पाठीमागे असं सगळं हे लागल्यानंतर मग तो दुःखानं खचून जातो, भयानं खचून जातो, दुःखानं खचून जातो, सगळ्या गोष्टीनं खचून जातो आणि तो दुःखी होतो, दुःखमुक्त होत नाही. आणि म्हणून ह्या बुद्धाचा जो धम्माचा सिद्धांत आहे तो सिद्धांत डगमळीस येतो. आणि म्हणून ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या सगळ्या बाबी त्या एकमेकावर आधारित आहे. एका पाठीमाग एक पायथे. जर एक आपण जिना बनवला आणि जिन्याच्या पायऱ्या जर 20 पायऱ्या आहेत आणि 20 पायऱ्या आपण बनवल्या आणि 20 पायऱ्या जर वेगवेगळ्या जर लावल्या तर आपण त्या पायरी हे समतोलपणात असायला पाहिजे, तेव्हा आपण त्या जिन्यावर चढू शकतो किंवा ते एवढी उंची गाठू शकतो. परंतु तो समतोलपणा जर नसेल, पायऱ्या तेवढ्याच लागते, तेवढ्या बनवल्या, परंतु तेवढ्या पायऱ्या क्रमशः क्रमबद्ध प्रमाणे जर लावल्या नाही तर आम्ही ते उंची गाठू शकणार नाही. तशासारखा ह्या धम्माच्या बाबतीत ह्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबी एकमेकावर पाहून एकाने जर चुकील, जसं आपण पंचशिलाचं उदाहरण घेतो. पंचशील पाणातिपाता वेरवणे, म्हणजे आपण पंचशील जेव्हा म्हणतो तर त्या पंचशिलामधून एक सील जरी बाजूला जर पडलं आणि एका शिलाची जरी मनुष्यानं चुकी केली तर तुम्हाला पंचशिलेच्या तत्वापासूनही हरकत घ्यावं लागते, कारण ते पूर्ण होत नाही. तशासारखंच बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे हेच ते तत्वज्ञान आहे. ह्या सगळ्या गोष्टी नाकारायच्या म्हणजे नाकारायच्या. हे आपल्याला मनुष्याच्या कल्याणाचे नाही आहेत म्हणजे नाही आहेत. कारण आमच्या महापुरुषानं सांगितलं आणि हे त्यांचे निकष नाही, हे निकष नाही आहे, बिलकुल निकष नाही आहे. आणि हे निकष आपण नाकारले पाहिजे, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने धम्माचे पाईक होऊ आणि धम्मापुढील आव्हाने पेलण्यासाठी माणूस सज्ज होईल. जी आव्हाने आहे, आज तर फार मोठी आव्हाने. आता आपण नेहमी म्हणतो की वर्तमान काळामध्ये आपण जगणं शिकलं पाहिजे. भूतकाळामध्ये आपण खूप जायची गरज नाही, परंतु भूतकाळांच्या ज्या चुकीच्या बाबी ज्या आहेत त्या चुकीच्या बाबीवर थोडाफार प्रकाश टाकल्याशिवाय वर्तमानमध्ये आपल्याला जगता येणार नाही. आणि भविष्याची सुद्धा खूप चिंता न करता भविष्य काळ सुद्धा आपल्या वाट्याला आला पाहिजे. भविष्याचे प्लॅनिंग सुद्धा आपण केले पाहिजे, नाही केले पाहिजे. म्हणजे हे तीनही काळामध्ये जगत असताना पण वर्तमानमध्ये आपण जास्त लक्ष केंद्रित करायला पाहिजे. परंतु असं होताना दिसत नाही. वर्तमान परिस्थितीमध्ये आपण खूप काही म्हणजे आमूलाग्र बदल करण्याच्या परिस्थितीमध्ये आपण नसतो आणि म्हणून आपल्याला या धम्मापुढील आव्हाने ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये नसते. म्हणून हे क्रमबद्धता आहे, हे अज्ञान आहे. अज्ञान अशिक्षितामध्ये आहे, शिक्षित लोकांमध्ये आहे. शिक्षित लोकांमध्ये कोणत्या ह्याच्यात आहे? भय आहे, स्वार्थ आहे आणि त्याच्यामुळे हे सुद्धा या अज्ञानामध्ये गडपल्या जाते. अशिक्षित माणूस त्याच्यामध्ये जातो आणि त्याच्यामुळे धम्मापुढील आव्हाने हे फेल ठरतात, जे आज आव्हाने आहे ते. आणि म्हणून आपल्याला सक्सेस मिळत नाही. सक्सेस न मिळालेलं कारण काय? आणि बाबासाहेब म्हणतात
बाबासाहेब म्हणतात धम्म जो आहे हा चिंतनातून आला पाहिजे, धम्म हा प्रॅक्टिकली आला पाहिजे, तो व्यवहारातून आला पाहिजे. आणि व्यवहारामधून जर धम्म आला, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जर धम्म जर आचरणामध्ये जर आला तर त्याची व्याप्ती मिळते आणि तो आपल्याला सक्सेसफुल दिशेकडे वाटचाल होते. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये एक भयानक सिच्युएशन आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहेत आणि ती भयानक परिस्थिती अनेक लोकांच्या नजरेमध्ये येते. परंतु अंधश्रद्धेमध्ये चिवर आहेत, आता चिवर आहेत, माझ्या अंगावर चिवर आहेत, चिवर असून चालणार नाही, तर चिवरच्या अंदरचा मनुष्य काय आहे ते ओळखण्याची गरज आहे. म्हणून आपण जेव्हा भिक्खू संघ बाहेर येतात चिवर घालून एक एक, तर भिक्खू संघ काहीतरी विहाराच्या वर्गणीसाठी, विहाराच्या याच्यासाठी पूर्ण कुठेतरी कोणत्या कोणत्या जिल्ह्यात, त्यांचा जिल्हा कुठं, वास्तव्य कुठे कुठे फिरतात. तर हे काय, ते प्रामाणिकपणे काम करणं आहे. त्यांच्यामध्ये एक तर अज्ञान आहे, कळलेलं नाही, काही कारणामुळं चिवर परिधान केला आणि करेक्ट जो धम्म समजायला पाहिजे तो धम्म समजला नसल्यामुळं तो चमत्कारिक बाबी आणि ह्या सगळ्या बाबीवर विश्वास ठेवतो. आपल्याला काय वाटतंय, भंतेजी आलेत, भंतेजीचा सन्मान केला पाहिजे, त्यांना पाणी दिलं पाहिजे, फुलं टाकून दिलं पाहिजे, त्यांना बसायला जागा दिली पाहिजे, जेवण दिलं पाहिजे आणि पुन्हा दानही दिलं पाहिजे, कारण घरपर्यंत. तर हे जी श्रद्धा आहेत, हे श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये मोडते आहे. म्हणजे आपण म्हटलं ना, श्रद्धा आणि अंधश्रद्धा. श्रद्धा असावं म्हणजे श्रद्धा असावं, पण तो श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये मोडता कामा नये. श्रद्धा हा अंधश्रद्धेमध्ये मोडता कामा नये, कारण ज्या वेळेस श्रद्धा ही अंधश्रद्धेमध्ये मोडेल तेव्हा तुम्ही गुलामीकडे जाणार आहे. म्हणून श्रद्धा ही श्रद्धा पाहिजे आहे, एक श्रद्धा कॉन्फिडन्स पाहिजे आहे, श्रद्धेमध्ये कॉन्फिडन्स पाहिजे आहे. आणि श्रद्धा अंधश्रद्धेमध्ये जर गेली तर मनुष्य गुलामीकडे जातो, समाज गुलामीकडे जातो आणि ते ओळखण्याची क्षमता आपल्याला विवेक आणि तर्कशील बुद्धीतून आपल्याला मिळते आहे. विवेक आणि तर्कशील बुद्धीतून ती श्रद्धा आपल्याला मिळते आहे. अशा प्रकारचे हे आज धम्मापुढील जे आव्हाने आहेत ते क्रमशः आहेत, खूप मोठे आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, धम्म आला म्हणजे समाजाला कोणत्या कोणत्या गोष्टी येते, समाज येतो, समाजानंतर मग समाजकारण, त्याच्यानंतर धम्म आणि त्याच्यानंतर राजकीय. म्हणजे हे एकमेकावर आधारित व्ह्यू आहे. आणि हे जर क्रमपद्धतीनं राहिलेत आणि ह्या तीनही आघाड्यावर जर आपण सक्सेस जर असेल, जसं आपण म्हटलं ना, पंचशिलेचं जे तत्व आहे, एक सील जरी नष्ट झालं तरी पण त्या शिलामधून पंचशिलेचा एक सील नष्ट झालं तर काही त्याचे लाभ होत नाही. तशासारखेच ह्या तीनही गोष्टी आहेत, समाज, धम्म आणि राजकीय. तर ह्या तीनही गोष्टी समाजासोबत जोडलेल्या आहेत. आणि ह्या तीनही गोष्टी एक जरी याच्यातली कमी असेल, धम्मामध्ये निपुण जर असेल, आपण धम्मामध्ये निपुणता म्हणजे खरा धम्म, वैज्ञानिक धम्म, ह्या बाबी न येता धम्मामध्ये जे बुद्धाने सांगितलं, जे बाबासाहेबांनी सांगितलं, ईश्वर आत्मा नाही, माणूस हा सर्वश्रेष्ठ आहे, माणसामध्ये विवेक असायला पाहिजे आणि विवेक आणि तर्कबुद्धीच्या भरवशावर माणसाने सत्य ओळखलं पाहिजे आणि जे सत्य स्वीकारून आपल्या जीवनामध्ये आचरणामध्ये जर आणला तर खऱ्या अर्थाने धम्मामधली निपुणता. आता हे कोणासाठी आहे, हे तीनही बाबी, समाज, धम्म आणि राजकीय ताकद. राजकीय ताकद आपण काहून घेतो, धम्मामध्ये कोणी बरेच लोक म्हणतात की तुम्ही धम्म सांगा भिंतजी, तुम्ही राजकीय याच्यात नका पडू म्हणतात, तुम्ही राजकीय याच्यात पडू नका. हा समाजाचा भिक्खू हा समाजाचा घटक आहे, भिक्खू हा समाजाचा घटक आहे आणि समाजाचा घटक असल्यामुळं तो कुठे जाणार आहे, समाजाकडे जाणार आहे. कोणाला गाईड करणार आहे, समाजाला गाईड करणार आहे. आणि ही रथाचे दोन चाक आहे, भिक्खू आणि समाज. आणि हे दोन्ही मिळून समाजामधल्या ज्या चुकीच्या पद्धती असेल, चुकीच्या चालीरीती असेल,
तर त्या दोन्ही लोकांनी एक संघ बनवून, एक उपासकाचा संघ आणि एक भिक्खू संघ असा एक बसवून आपण त्याचे उकलन केले पाहिजे. तर आपण ह्या बाबीतून आपण निर्माण होतोय. म्हणजे समाज हा मुख्य घटक जर असाल तरी पण धम्म आणि राजकीय सत्ता ही प्रामुख्याने गरजेची आहे. कारण धम्म जेव्हाच लयास म्हणजे फलतो फुलतो मोठा होतो जेव्हा तो समाज जागृत होतो. समाज सशक्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाजामध्ये असतो, तर ह्या समाजाचे परिणाम धम्मावर होते. आणि धम्म जर आपण नेक धम्म शिकलो, एक चांगला धम्म विज्ञाननिष्ठ असं, त्याच्यामुळे समाज जागृत होतो. आणि ह्या समाज जागृत झाला त्याच्यामुळे धम्मातून चांगले आचार विचार त्याला मिळाले बुद्ध तत्वज्ञानातून, तर त्याचे परिणाम राजकीय याच्यामध्ये होते. धम्मामधून तुम्हाला ह्या अनैतिक बाबी बाह्य जाईल, तुमचा भय, लोभ, स्वार्थ ह्या बाजूला जाईल आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या भरोशावर, स्वतःच्या मेहनतीवर जेव्हा वागायला लागाल तेव्हा ऑटोमॅटिकच तो धम्म जो आहे तुम्हाला गतिमान होण्यासाठी मदत होईल. म्हणजे ह्या दोन्ही बाबी ज्या आहेत एकमेकावर आधारित आहे आणि ह्या दोन बाबी मिळून ही तिसरी बाब निर्माण होते. ही तिसरी बाब निर्माण होते. ही बाब महत्वाची आहे. कारण जोपर्यंत ही बाब आपण स्वीकारत नाही, याच्यापर्यंत जात नाही, आपले अनेक लोक या ठिकाणी जात नाही. म्हणजे कोणते समाजातील आणि कसे लोक धम्माने निपुण असलेले लोक, तरच आपण खऱ्या अर्थाने ह्या बाबीमध्ये सक्सेस होऊ. अन्यथा हे लोक अशा विचारांनी जर असेल, शिक्षित आहे परंतु ह्या विचारांनी जर त्यांच्यामध्ये हे बाबी आहेत, तर तो खऱ्या अर्थाने समाजाला न्याय देऊ शकणार नाही. तर ह्या बाबी आहेत. ह्या बाबीमधून आपल्याला समजायला पाहिजे. आणि म्हणून इथं आपण फेल आहोत. ह्या बाबासाहेबांच्या एकाही आघाडीवर आज परिस्थितीमध्ये धम्मापुढील आव्हाने जे आपण म्हणतो ना, तर बाबासाहेबांच्या एकाही आघाडीवर आपण सक्सेस नाही. आपण तुम्ही नजर टाकून बघा समाज व्यवस्थेवर, इतकी भयानक परिस्थिती आहे. बाबासाहेबांच्या एकाही आघाडीवर आपण सक्सेस नाही आहोत. एकाही आघाडीवर नाही. समाजकारणामध्ये नाही हो, धम्मामध्ये निपुण नाही हो. धम्मामध्ये लोक आपण करतो, खूप विहारात जातो, धम्मामध्ये प्रार्थना करतो, पूजा करतो, सगळं काही करतो, परंतु एक दृष्टिकोन जो पाहिजे आहे, जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे, तो दृष्टिकोन नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी सक्सेस नाही आहोत. कारण बाबासाहेबांचं एक वेगळं स्वप्न होतं आणि बाबासाहेबांचं वेगळं स्वप्न असताना बाबासाहेबांनी थिंकिंग केलेलं. जसं बुद्धांनी थिंकिंग केलं, बुद्धांनी धम्म दिला आपल्याला. कुठून दिला? बुद्धाच्याही पहिले एक इतिहास होता. बुद्धाच्याही पहिले एक म्हणजे चांगली व्यवस्था निर्माण होते. आपण हडप्पा, महेंद्रगड हे शहराचा इतिहास वाचल्यानंतर तिथली जे पद्धती होती, जे चांगली डेव्हलपमेंट पद्धती, हे आपल्याला पाहायला मिळाले, हे आपण पाहिले. म्हणजे तेव्हा सुद्धा एक भारतामध्ये, भारताच्या व्यवस्थेमध्ये एक चांगला निपुण आणि विज्ञाननिष्ठ आणि डेव्हलपमेंट समाज होता. परंतु अनेक आक्रमणामुळं तो बाजूला गेला, नष्ट झाला आणि त्याच्यावर मग अधम्माचे बंधन आलेत. अधम्माचे बंधन जे आहेत हे आहेत अधम्माचे बंधन जे आहेत हे आहेत ह्या आहे अधम्माचे बंधन आलेत. आणि माणूस अशा प्रकारे मनुष्य हळूहळू हे स्वीकारायला लागला. हे स्वीकारायला लागण्याचं कारण त्यांच्यामध्ये भय निर्माण झालं, स्वार्थ निर्माण झाला, लोभ निर्माण झाला आणि ह्या अनेक कारणामुळे अधम्माला स्वीकार केला आणि बुद्ध धम्माचा लोभ झाला, तो तडीच गेला. आणि मग बुद्धाला जन्म घ्यावा लागला. बुद्धातला जन्म. तर बुद्धाने काय केलं? आपण म्हणू बुद्धाने काय केलं, तर बुद्धाने आपल्या विवेकावर, तर्कबुद्धीवर विचार केला. जो विचार बाबासाहेबांनी केला, जो विचार
ज्योतिबा फुलेंनी केला आणि त्या विचारातून एक मार्ग मिळाला आणि मग त्या मार्गातून बुद्धाच्या धम्मामधल्या ज्या अनेक बाबी ज्या होत्या त्या बाबी उघड आल्या, समोर आल्या आणि जे मिसळ झालेलं होतं, सरमिसळ होतं, म्हणून याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते खूप छान असं वर्णन आहे बुद्धाची शिकवण. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे सखोल आणि सर्व अंगाने अध्ययन केले. बुद्धी प्रामाण्यवादाचा निकष वापरून सरमिसळ झालेल्या बौद्ध तत्वज्ञानाची छाननी केली आणि अस्सल तत्वे वेगळी काढली. त्या तत्वांची जंत्री त्यांनी पुढील प्रमाणे दिलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी वरवर धम्माचा स्वीकार नाही केला, परंतु त्यांनी आपल्या विवेकावर म्हणजे बुद्धी कौशल्यावर प्रत्येक बाबी घासून पाहिल्या आणि त्या बाबी बुद्धाच्या आहे किंवा नाही आहेत हे ओळखलं. ते ही किमया जर बाबासाहेबांमध्ये निर्माण होऊ शकते तर जनमानसामध्ये सुद्धा ती निर्माण व्हायला पाहिजे. नाही तर मग आपल्याला कोणीतरी येईल आणि आपल्याला धम्म सांगून धम्माच्या नावावर आपल्याला मूर्ख बनवून निघून जाईल. म्हणून काय आपल्यामध्ये काय डेव्हलप झाला पाहिजे? बुद्धी प्रामाण्यवाद डेव्हलप झाला पाहिजे. आपल्यामध्ये बुद्धी प्रामाण्यवाद डेव्हलप झाला पाहिजे, तो विकसित झाला पाहिजे. खऱ्या आणि चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वीकारल्या पाहिजे आणि हे असत्य आहे हे त्याला नाकारलं पाहिजे. इतकी हिम्मत आणि इतकी जिद्द आपल्याला धम्मामध्ये पण काढता आली पाहिजे. नाहीतर कोणी आलं विहारामध्ये आलेत आपण सगळं केलं तर ते चुकीचं होईल आणि मग आपण आव्हाने पेलण्यास असमर्थ राहू. आव्हाने पेलण्यास धम्मापुढील आव्हाने पेलण्याची क्षमता तुमच्यामध्ये आपल्या समाजामध्ये निर्माण जर व्हायची असेल तर आपल्याला एकमेव कसोटी आहे, बाबासाहेबांनी सांगितलेला जो धम्म आहे तो धम्म आपल्याला मिळाला पाहिजे.